मित्रांनो, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता आलेली आहे. उद्यापासून महागाई भयंकर वाढणार आहे. या वस्तूंची किमती डबल होणार आहे. सावधान व्हा, आजच खरेदी करून ठेवा. मुख्यमंत्री अवकाळी पावसाने शेती पिकाचे नुकसान झाले, याचे परिणाम आता या वस्तूंच्या किमतीवर झालेले आहे. या वस्तू तुमच्या घरात आहे, दररोज आपल्याला लागणाऱ्या वस्तू आहेत, त्याचा भाव आता डबल होणार आहे. त्यामुळे आत्ताच तुम्ही या वस्तू घेऊन यायचं आहे. अन्यथा उद्या जर तुम्ही या वस्तू घ्यायला गेला तर तुम्हाला याची वस्तूच्या डबल किमतीत घ्याव्या लागतील. म्हणजे समजा आज या वस्तू 1,000 रुपयेमध्ये असतील तर उद्या त्या तुम्हाला 2,000 रुपयेपर्यंत घ्यावे लागतील. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्वांना सांगण्यात आले आहे की या वस्तू आजच तुम्ही खरेदी करून ठेवायच्या आहेत. सकाळपासून किराणा दुकानामध्ये, बाहेर बाजारच्या सगळीकडे या वस्तू घेण्यासाठी गर्दीच गर्दी आहे. कारण उद्या जर या वस्तूला घ्यायला गेलं नाही तर तुमचे पैसे डबल जातील. त्यामुळे कोणकोणत्या 25 वस्तू आहेत नक्की बघा. प्रत्येक वस्तू तुमच्या घरामध्ये लागणार आहे, जी तुम्हाला आज खरेदी करायची आहे. या वस्तूचे भाव डबल होणार आहे. दररोजच्या जीवनात लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू आहेत, ज्याचा भाव आता डबल होणार आहे. राज्यभरात होत असणाऱ्या अवकाळी पावसामुळे ज्यामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे, म्हणून रोजच्या रोज लागणाऱ्या या गोष्टी ज्याचे भाव डबल होणार आहे. तुमच्याकडे फार वेळ कमी आहे. या गोष्टी ठेवा. कोणकोणत्या या वस्तू महाग होणार आहे त्याची जाहीर केली आहे. त्यामुळे आता किराणा दुकानात तसेच मार्केटमध्ये गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. या 25 वस्तू आहेत तर लगेच खरेदी करा, नाहीतर पुढील काही दिवसात तुमचं बचत बिघडू शकतं. याच व्हिडिओमध्ये आपण जाहीर झालेली यादी पाहणार आहोत. त्याचे भाव कशा पद्धतीने वाढणार आहे, त्याचे तुमचे काय परिणाम होणार आहे, तुम्ही कशा पद्धतीने या गोष्टी खरेदी करायच्या आहेत, ज्यामुळे तुमचं बजेट व्यवस्थित राहील. पहिली जी गोष्ट आहे महत्त्वाची, ज्यामुळे तुमच्या आता या गोष्टींवर परिणाम होऊ शकतोय. आता बघा, या ज्या वस्तू आहेत तुम्हाला सांगणार आहे, यामधील शेवटची वस्तू अत्यंत महत्त्वाची आहे, ज्या तुमच्या घरामध्ये लागत असतात. प्रत्येक वस्तू गरजेची आहे, आज तुम्हाला घेऊन ठेवायची आहे. आता मी ज्या वस्तू तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. वस्तूची यादी सांगते, ती तुम्हाला आज खरेदी करायची आहे. सर्वांना व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आता बघा, रोजच्या रोज स्वयंपाक करतात, घरात दररोज वस्तू लागतात, ज्या लागतात ती गोष्ट म्हणजे खाद्यतेल. खाद्यतेलाची किंमती आता गगनाला भिडणार आहे. मागील 2 वर्षात खाद्यतेलाची किंमतीत सातत्याने वाढ झाली आहे. 200 रुपये ते 250 मध्ये सूर्यफुलाचे भाव आता प्रति लिटर होती 130 होती बघा. आता तर 2022 मध्ये प्रति लिटर 130 होती, तर 2024 मध्ये 180 ते 200 रुपयेपर्यंत गेला आहे. आता मध्ये बघा, यामध्ये जवळपास 50% वाढ झाली आहे. याचं मागचं कारण म्हणजे जागतिक बाजारपेठात तेल बियाचा तुटवडा, आयात खर्च आणि आता अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान आलेल्या. त्यामुळे पुढील काही दिवसात या तेलाचा भाव 300 ते 350 रुपये प्रति लिटरपर्यंत जाऊ शकतात. म्हणजेच जवळपास दुपटीपेक्षा अधिक होणार. आता पहा, 5 ते 10 लिटर तेल खरेदी करून ठेवा, कारण की ही संधी जर तुम्ही गमावली तर तुम्हाला दुप्पट किमती मोजावी लागेल. पुढची जी गोष्ट आहे, दररोजची सकाळी लागते त्याच्यापेक्षा दिवसच उजळत नाही बघा, ते म्हणजे आहेत साखर. कारण चहामध्ये, कॉफीमध्ये, मिठाईमध्ये साखरेशिवाय चव नाही. साखरेच्या किमतीत गेल्या वर्षी प्रति किलो ज्या 40 ते 45 रुपये होत्या, तर आता 2024 मध्ये म्हणजे मागच्या वर्षी 50 ते 55 पर्यंत गेल्या. म्हणजेच 25% वाढ झाली आहे. आणि अवकाळी पावसामुळे ऊसाच्या पिकाची जी खराब होण्याची शक्यता आहे, उत्पन्नावर त्याचा परिणाम होतात. यासोबत इथेनॉल निर्मितीसाठी ऊसाचा वापर वाढल्याने साखरेचा पुरवठा कमी होतोय. तंत्रज्ञानाचा अंदाज असा आहे की पुढील काही महिन्यात साखरही 80 ते 100 रुपयेपर्यंत किलो प्रति होणार आहे. तर आताच 10-20 किलो साखर खरेदी करून ठेवा, नाहीतर तुम्हाला ही गोष्ट परवडणार नाही. आणि पुढची गोष्ट जी आहे ती तुम्हाला सकाळ संध्याकाळ घरामध्ये बनवली जाते, ती म्हणजे आहे डाळ भात किंवा खिचडी. आता ही डिश तुमच्या शाळास्थळीमधून गायब होणार आहे थाळीमधून, कारण की डाळीचा भाव आता भयंकर वाढलेला आहे. 100 ते 120 रुपये प्रति किलो झाला आहे. आता बघा, होता आधी, तर आता 150 ते 180 रुपयेपर्यंत किलो गेला आहे. म्हणजेच आता 50% वाढ झाली आहे. आता बघा, अवकाळी पाऊस असल्यामुळे यावर्षी शेती पिकाचं आणि नुकसान केलं आहे. पहा, या डाळीच्या पिकाचं नुकसान झालं आहे. आता आयात खर्चही वाढला आहे. त्यामुळे आता डाळीचा भाव लवकर 200 ते 250 ते 300 रुपये किलोपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे
5 ते 10 किलो डाळीचे स्टॉक करा, कारण की ही जर संधी तुम्ही सोडली तर तुमची थाळी रिकामी राहू शकते. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपार जी रोज खाता चपाती पराठा किंवा पुरी असं गव्हाशिवाय काही शक्य नाही. गव्हाचा जे भाव देखील तुम्हाला आता रडवणार आहे. गव्हाचा भाव मागील वर्षी 25 ते 30 रुपये किलो असं होतं, तर आता 2024 मध्ये 30 ते 40 रुपये किलो झाला आहे. तर आता भाव प्रचंड वाढणार आहे. 40% वाढ झाली आहे मागील वर्षी. आता बघा, अवकाळी पावसामुळे गव्हाचंही नुकसान झालं आहे, त्यामुळे बाजारात पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे. निर्यातीवर बंदी असली तरी जागतिक बाजारपेठेतील मागणीमुळे किमतीत वाढ झाली आहे. पुढील काही महिन्यात गव्हाचे भाव 50 ते 60 प्रति किलोपर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही आता पुढील 2 ते 3 दिवसासाठी महिन्यासाठी गव्हाची खरेदी करून ठेवा, नाहीतर तुमच्या ताटामध्ये गव्हाची चपाती दिसणार नाही. पुढचं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, भाव प्रचंड वाढू शकतो म्हणजे तांदूळ आहे. भाताशिवाय जेवण अपूर्ण आहे. आता तांदळाचे भाव तुमच्या जेवणाला भाग करणार आहे. तांदळाचे भाव मागील काही वर्षात 40 ते 50 रुपये प्रति किलो होते, पण आता ते 60 ते 70 रुपये प्रति किलो झाले आहेत, म्हणजे 40% वाढले आहेत. अवकाळी पावसामुळे भात शेतीचे नुकसान झाले आहे. तांदळाचा पुरवठा कमी होतो. निर्याती मंदीमुळे ही किंमत वाढली आहे. तंत्रज्ञानाचा अंदाज आहे असा 100 ते 120 रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतो. मित्रांनो, यानंतर तुम्हाला शेवटच्या अशा 2-3 वस्तू सांगणार आहे, ज्या डबलपेक्षाही जास्त किमतीत उद्यापासून असणार आहे. त्यामुळे आजच ज्या त्या वस्तू खरेदी करायच्या आहे. फक्त 2 मिनिटं लक्ष देऊन बघा. आता अजून कोणकोणत्या किमती आता इथून पुढे वाढणार आहे, ज्याची सर्व माहिती लगेच तुम्हाला या ठिकाणी सांगते. तर बघा, पुढची गोष्ट आहे की ज्याची भाजी पूर्ण होत नाही, म्हणजे कोणत्याच भाजीत लागणार आहे. भाजीला चव देणारी गोष्ट म्हणजे मसाले. स्वयंपाकघरात जे लागणारे चव देणारे मसाले व तुमचे बचत तिकीट करणारे आहेत, म्हणजेच हळद, जिरे, धने यासारखे मसाल्याचे भाव मागील वर्षी 200 ते 250 रुपये प्रति किलो होते, पण आता ते 300 ते 350 रुपये प्रति किलोपर्यंत गेले, म्हणजेच 40% वाढ झाली आहे. अवकाळी पावसामुळे मसाला पिकांचंही नुकसान झाले आहे. आता तंत्रज्ञानाचा अंदाज असा आहे, हे मसाले 500 ते 600 रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे मसाल्याची खरेदी करून ठेवा. त्यानंतर अशा भाज्या तुम्हाला सांगणार आहे, ज्याची किंमत आता इथून पुढे प्रचंड वाढणार आहे. त्यानंतर शेवटीला तुम्हाला ही वस्तू सांगणार आहे, ज्या वस्तूला तुम्हाला आजच्या आज खरेदी करून ठेवायचं आहे, कारण या 2 वस्तू तुमच्या घरामध्ये 100% लागत असतात. याची किंमत प्रत्येक तासाला आता वाढत आहे, म्हणजेच इथून पुढे तुम्ही जर संध्याकाळपर्यंत घ्यायला गेला तर त्याची किंमत वाढलेलीही असणार. आता पण पहिल्यांदा पाहूया कोणकोणती भाजी या ठिकाणी इथून पुढे वाढणार आहे. त्यानंतर तुमच्या घरातील लागणारे 2 वस्तू तुम्हाला या तर लगेच खरेदी करायच्या आहेत, त्या पाहूयात. तर बघा, भाजीपाल्याचा भाव दुप्पट होणार आहे. पहा, टोमॅटो, बटाटा, कांदा, पालेभाज्या यासारख्या भाजीची किंमत ही मागील वर्षी 20 ते 40 पर्यंत रुपये किलो होत्या, पण आता त्या 50 ते 80 रुपयापर्यंत किलो झाले आहेत, म्हणजेच 50 ते 100% वाढ. अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे. आता त्यांचाही पुरवठा जो आहे साखळी खंडित झाली आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा अंदाज असा आला आहे की 100 ते 150 रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे आता कांदा यासारख्या दीर्घकाळाला टिकणाऱ्या भाज्यांचा स्टॉक तुम्ही करू शकता. त्यानंतर पुढच्या काही गोष्टी आहेत त्या देखील तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, साबण, डिटर्जंट यासारख्या टूथपेस्ट यासारख्या गोष्टी तुमच्या खिशाला आता कात्री लावणार आहे. साबण 30 ते 40 रुपये आता 50 रुपये होणार आहे, म्हणजे 25% वाढ झाली आहे. डिटर्जंटमध्ये बघा, प्रति किलो 150 ते 200 रुपये होती, तर आता 250 ते जवळपास झाले आहे. टूथपेस्ट जे आहे त्याच्यामध्ये पण वाढ होणार आहे. शक्यता या किमतीत वाढ आहेत. कच्च्या मालाच्या किमतीत कोरोनाच्या परिस्थितीमुळे उत्पादन खर्च वाढल्यामुळे तंत्रज्ञानाचा अंदाज आहे की या काही वस्तूचा भाव कदाचित मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात. त्यामुळे तुम्ही आता स्टॉक करून ठेवा. आता महत्त्वाची गोष्ट आहे पेट्रोल, डिझेल आणि गॅस. आता पहा, पेट्रोलच्या किमतीत ऐकून तुम्हाला धक्का बसेल, कारण की आता गाडी चालवणं दुप्पट महाग होणार आहे. महाराष्ट्रातील पेट्रोलचा भाव मागील वर्षी 104 ते 106 असा होता, तो आता जवळपास तितकाच आहे. पण तंत्रज्ञानाच्या अंदाजामुळे असं आहे की कच्च्या तेलाची किमती अवकाळी पावसामुळे पुरवठा साखळीवर परिणाम करणार आहे. ह्याचं पॅटर्न तुम्हाला आता महाग पडणार आहे.
जाऊ शकते। तेल कंपन्या दर महिन्याला पहिल्यासारख्या किमतीत वाढ आढावा घेतात आणि नवीन दर वाढवतात। त्यामुळे आता इंधनाचा स्टॉक करणं शक्य नसेल तर तुमच्या बचतीनुसार करण्याचा अतिशय महत्त्वाचा आहे। त्यानंतर डिझेल आणि गॅसच्या बाबतीत बघायला गेलं तर डिझेलच्या किमती वाढल्या तर वाहतूक महाग होणार आणि वाहतूक महाग झाली तर सगळ्याच गोष्टीच्या किमतीवर परिणाम होणार। डिझेलचा भाव मागच्या वर्षी 90 ते 94 होता, पण आता तो 90 ते 91 प्रति लिटर आहे। अवकाळी पावसामुळे वाहतूक खर्च वाढला आहे। कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे। तंत्रज्ञानाचा अंदाज आहे की डिझेल ही कदाचित दर महिन्याला किमतीत ठरवतात, त्यामुळे आपल्या पुढील महिन्यात किमती याच्या पाहायला मिळू शकतात। बदललेल्या त्यानंतर गॅस सिलेंडरच्या भरल्याच्या त्या ठिकाणी स्वयंपाकासाठी लागणारे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे गॅस सिलेंडर। बघा, मागील वर्षी भाव होता 800 ते 850 होता, पण आता 802 ते 829 रुपये आहे। आता यामध्ये किती वाढ होणार आहे बघा। यामध्ये या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत जवळपास सुमारे 250 ते 300 रुपयेपर्यंत अशी वाढ होणार आहे। तर बघा, याची घरगुती सिलेंडरची किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे। अवकाळी पावसामुळे पुरवठा साखळी परिणाम होऊ शकतो। तंत्रज्ञानाचा अंदाज आहे गॅस सिलेंडरचा भाव देखील त्यामुळे वाढू शकतात, त्यामुळे अतिरिक्त तुम्ही ठिकाणी गॅस बुक करू शकतात। आता त्याचबरोबर जे आहे तर मीठ, तर त्या मिठाचाही भाव साधारणपणे वाढला आहे। तंत्रज्ञानाचा अंदाज आहे तर त्यामुळे मीठ तुम्ही स्टॉक करू शकतात। त्यानंतर बेसन आहे, त्याच्याही किमतीत वाढलेले आहे। काही शक्य नाही आता बेसनही महागणार आहे। मागील वर्षी बेसन 60 ते 70% होतं, असं वाढलं होतं, तर आता 80 ते 100 रुपये किलो झालंय। 40% हरभरा त्या पिकाचे नुकसान झाले, त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात त्याचा भाव वाढू शकतात। तर अशा प्रकारे या वस्तू महाग होण्याची वाढू शकतात। प्रत्येक महिन्याला आपण घरातील लागणारी वस्तू खरेदी करू शकतो, परंतु अवकाळी पाऊस तसेच आणखी काही गोष्टी लागणार असतील, यामुळे अनेक भाव आता वाढणार आहेत। त्यामुळे तुम्ही आता स्टॉक तुमच्या घरामध्ये करून ठेवा, जेणेकरून या महागाईचा फटका तुमच्या खिशाला बसणार नाही। तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या SY हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।